20 जुलै दिल्लीच्या रस्त्यावर हजारो विद्यार्थी आणि तरुण उतरले। अनेक जण या आंदोलनाला अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या युवक आंदोलनांपैकी एक मानत आहेत। पण नेमकं घडलं काय? कॉकरोच जनता पार्टी सीजेपी या युवक चळवळीने चलो संसद मोर्चाचे आवाहन केले होते। या आंदोलनाची मुख्य मागणी होती नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची जबाबदारी निश्चित करणे, शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा। या पेपर फुटीमुळे 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवरती परिणाम झाला आहे। 20 जुलै रोजी संसदेकडे निघालेल्या मोर्चात दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्या मोर्चाला अडवले। अनेक ठिकाणी अश्रुधाराचा वापर, लाठीचार्ज आणि मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली। शेकडो आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, तर अनेक जण जखमी झाल्याची आकडेवारी सुद्धा समोर आली। आपण सुद्धा हे व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनी पाहिले आहे। पण या आंदोलनाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फक्त गर्दी नव्हती, तर त्यामागचा संदेश होता। लाखो विद्यार्थी आणि तरुणांनी असा आरोप केलेला आहे की परीक्षा व्यवस्थेतील अनियमितता, बेरोजगारी आणि उत्तरदायित्वाचा अभाव यामुळे त्यांच्या भविष्यावरती परिणाम होत आहे। त्यामुळे हा मोर्चा केवळ एका प्रश्नापुरता मर्यादित न राहता युवकांच्या व्यापक असंतोषाचं प्रतीक बनला। या आंदोलनानंतर शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया आणि युवकांच्या प्रश्नावर देशभरात पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली। हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा मुद्दा नव्हता, हा लाखो तरुणांच्या भविष्याबद्दलचा प्रश्न होता। तुमच्या मते अशा आंदोलनामुळे धोरणांमध्ये बदल होऊ शकतो का? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। थँक्यू।